बहुजन समाज पार्टी बसपा पक्षाच्या वतीने नाशिक पुणे खान्देश झोन अंतर्गत छत्रपती शाहू महाराज जयंती निमित्त गुरुवारी रोजी कार्यकर्ता संघटन बैठक व प्रशिक्षण शिबिर नाशिकच्या रोटरी क्लब गंजमाळ येथे संपन्न झाले। दरम्यान या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे, प्रभारी रामचंद्र जाधव यांनी महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले। तर प्रमुख पाहुणे म्हणून झोन प्रभारी किरण आल्हाट आणि राज चव्हाण यांची उपस्थिती होती। सर्वप्रथम प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली। यानंतर पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट सुनील डोंगरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा पार पडला। तसेच मान्यवरांचा यथोचित सत्कार करण्यात आला। यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। या प्रसंगी आयोजक नाशिक जिल्हाध्यक्ष अरुण काळे, सुनील पवार, सुरेश कांबळे, सुनील ओहळ, सिद्धार्थ भैया पारेराव, बाळासाहेब ब्राह्मणे, नारायण अडकमोल, रमेश निकम, लालचंद शिरसाट, पौलस अहिरे, रामदास जाधव, रवींद्र पाटील, दीपक आवटे, मच्छिंद्र अहिरे, माधवनाथ भजन, अनिल मोरे, किशोर जाधव, भरत सुर्वे, राजाभाऊ मोरे, मनोज पगारे, देविदास तेजाळे, सचिन चक्रनारायण, किसन सूर्यवंशी, आदित्य काळे, बाळासाहेब मानकरे आदी जण तसेच बहुजन समाज पार्टी नाशिक व शहर जिल्हा युनिटचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याच्यानंतर आपण फार मोठ्या ताकदीने राष्ट्रीय पक्षापर्यंत पोहोचलो। आपला राष्ट्रीय पक्ष संघटन जर आपण केलं नाही आणि आपण पद घेतलं आणि पद घेऊन आपण जर काम केलं नाही तर मित्रांनो, आंबेडकर चळवळीचा घात करण्याचं फार मोठं पाप आपल्या कपाळावरती लागलं। अनेक वेळी आंबेडकर चळवळीत काम न केलेलं परवडलं, पण काम करून पद घेऊन काम न करणं हा चळवळीचा सगळ्यात मोठा घात आहे। ज्या लोकांना चळवळ कळाली आहे तेच लोक येतात, तेच पदाधिकारी बनतात। ते पदाधिकारी याच्यासाठी बनतात की आपण त्यांना पदाधिकारी यासाठी बनवतो की त्यांना चळवळ कळालेली आहे। पण चळवळ कळालेल्या पदाधिकाऱ्यांना जर चळवळ लोकांपर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करण्याचं काम जर त्यांनी केलं नाही तर मग ते पदाधिकारी कशासाठी बनले हा आपल्या पुढे प्रश्न होता। पदाची प्रतिष्ठा, पदाचे अधिकार, पदाचा सन्मान हे आपण सगळं लोकांना भेटतं, पदाच्या जबाबदारी लोकांना कळत नाही आणि पदाच्या जबाबदाऱ्या नाही कळाल्या तर संघटन मित्रांनो होणार नाही। आणि संघटन होणं हे फार गरजेचं आहे। आता छत्रपती शाहू महाराजांबद्दल चव्हाण साहेबांनी सांगितलं मानगाव परिषद, ही मानगाव परिषद ही अत्यंतिक ऐतिहासिक परिषद आहे, अत्यंतिक महत्वाची परिषद आहे। आणि या मानगाव परिषदेपासून बाबासाहेबांच्या सार्वजनिक जीवनाला सुरुवात झाली, तशी त्याच्या अगोदर साऊथ गिरो कमिशन पासून झाली। आणि बाबासाहेब आंबेडकर या मानगाव परिषदेमध्ये जेव्हा बाबासाहेबांनी प्रास्ताविक भाषण केलं, त्या प्रास्ताविक भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजाला म्हणाले की सत्यमेव जयते हे पोकळ तत्व आहे। काय म्हणाले? सत्यमेव जयते हे पोकळ तत्व आहे। आणि सत्यमेव जयते जर तुम्हाला व्हायचं असेल, सत्याचा जर विजय व्हायचा असेल तर तुम्हाला तुमची चळवळ कायम ठेवली। हा बाबासाहेबांचा त्यावेळी त्या भाषणातलं एक वाक्य। नाशिक, पुणे, धुळे, मालेगाव आणि जळगाव येथील प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठकी संदर्भात साहेबांनी आदेश केला होता आणि छत्रपती शाहू महाराज जयंतीच्या अनुषंगाने या ठिकाणी संघटन बैठकीच्या संदर्भात माननीय राज्याचे अध्यक्ष सन्माननीय आपले ॲडव्होकेट सुनील डोंगरे साहेब या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित झालेले आहेत। त्यांचं प्रथमतः आपण सर्व काळ्यांच्या गजरामध्ये स्वागत करावं। रामचंद्र जाधव साहेब यांचे देखील आपण काय सन्माननीय डोंगरे साहेबांचा उद्या जन्मदिवस आहे आणि त्यांचा सत्कार आणि
केक देखील आपण या ठिकाणी कापणार आहोत. सर्वांना मला वाटलं की आज सगळे जिल्ह्याचे आणि विधानसभेचे पदाधिकारी येतील, त्यांना राज्यात आणि देशामध्ये काय परिस्थिती निर्माण तयार होते आणि त्या संदर्भात सगळं कार्यकर्त्यांना मार्गदर्शन होईल असं सर मला वाटलं होतं. परंतु आज जिल्ह्याचे प्रमुख आणि विधानसभेचे काही प्रमुख पदाधिकारी आलेले आहेत. यामध्ये आपले मालेगाव जिल्ह्याचे अध्यक्ष सन्माननीय सुनीलजी पवार, खानदेश झोनच्या वतीने, पुन्हा झोनच्या वतीने राजाओं के राजा छत्रपति शाहूजी महाराज इनके जन्मदिन के उपलक्ष्य में उपस्थित महाराष्ट्र प्रदेश के अध्यक्ष एडवोकेट सुनील डोंगरे साहब और दूसरे सम्मानित साथी हमारे महाराष्ट्र के प्रभारी रामचंद्र जाधव साहब, हमारे भगिनींनो, या ठिकाणी 2 कार्यक्रमाचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. योगायोगाने का होईना महाराष्ट्रामध्ये ज्यांनी फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेचं काम बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून या महाराष्ट्रात चालवलेलं आहे, त्यांचा देखील जन्मदिवस छत्रपती शाहूजी महाराजांच्या दिवशी झालेला आहे. आमचे जुने सहकारी फुलंचे आयरे यांचा देखील वाढदिवस आहे. तेव्हा नाशिक जिल्ह्याच्या वतीने साहेबांचा सन्मान केक कापून करण्यात आला. तर मलाही असं वाटतं की महाराष्ट्राच्या अध्यक्षांचा सन्मान झाला पाहिजे, म्हणून धुळेकरांना विनंती करतो की त्यांनी धुळ्याचे सर्व पदाधिकारी म्हणून साहेबांना आपलं प्रेझेंट द्यायचं. काय सांग. आज नासिक के इस रोटरी क्लब के हॉल में परम आदरणीय बहन जी के प्रमुख मार्गदर्शन में एवं सम्माननीय आकाश आनंद साहब इनके प्रमुख नेतृत्व में, इसके साथ साथ महाराष्ट्र प्रदेश के मुख्य सेक्टर प्रभारी इंजीनियर रामजी गौतम साहब, जो कि आज खासदार भी हैं, आपकी हमारी आवाज़ उठाने वाले हैं राज्यसभा के अंदर, उनके नेतृत्व में आज यहाँ पर 6 जिलों का और 12 लोकसभा का और इस खानदेश और पुणे जोन का संगठन की समीक्षा एवं मार्गदर्शन शिविर हुआ. इसमें सभी 6 जिलों के लोग यहाँ पर उपस्थित हुए. सभी पदाधिकारी आए, जिले के पदाधिकारी, विधानसभा के पदाधिकारी आए. पूरे 3 घंटे हम लोगों ने उनको संगठन की महत्ता समझा के बताई, संगठन का क्या महत्व है. संगठन बनाकर, बूथ और सेक्टर बनाकर उत्तर प्रदेश के धरती के ऊपर जिस तरीके से परिवर्तन हुआ, बाबा साहब का शासन वहाँ पे हम लोगों ने बनाया, बुद्ध का शासन वहाँ पर लाया, उसी धरती के ऊपर, उसी तर्ज पर महाराष्ट्र के अंदर भी यदि हम लोग अपना संगठन ईमानदारी से बना लेते हैं तो महाराष्ट्र के अंदर भी 2029 के अंदर हम बहुजन समाज पार्टी की अपनी खुद की सरकार बना सकते हैं. और जब सरकार बनती है तब हमारे कोई प्रॉब्लम्स नहीं रहते, तब हमें किसी को मांगने की गरज नहीं पड़ती, कोई मोर्चा आंदोलन करने की गरज नहीं पड़ती, खुद का अधिकार हम खुद छीन कर ले सकते हैं. और इसलिए सभी पदाधिकारी साथियों ने, जो मेरे साथ आज यहाँ पर भी है, महाराष्ट्र के प्रभारी सन्माननीय डॉक्टर रामचंद्र जाधव जी, इस जोन के इंचार्ज सन्माननीय किरण आल्लाट जी, सन्माननीय हमारे चौहान जी, जिला के अध्यक्ष सन्माननीय काड़े जी, विदर्भा से हमारे साथ चलकर आए हुए हैं हमारे जोन के इंचार्ज सन्माननीय इंजीनियर दादाराव जी भुईके साहब, इन सभी लोगों ने आज ये कमिटमेंट किया कि आने वाले 1 महीने के अंदर हमारे कम से कम 50-50 बूथ एक विधानसभा के अंदर 5-5 सेक्टर ये बनकर तैयार होंगे और अपना संगठन आने वाले 5 से 6 महीने में हम पूरा करके हम इस महाराष्ट्र के अंदर भी फुले बाबा शाहू के विचारों की सरकार लाना चाहते हैं. यही उद्देश्य आज के इस कार्यक्रम का था. ओके. नाशिक लोकशाही न्यूजसाठी रमेश खरात, सातपूर.